गेल्या काही दिवसांपासून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर चांगलेच चर्चेचा विषय ठरले। अर्थात त्याला कारणही तसंच आहे। पुण्यातील रेव पार्टीच्या पार्श्वभूमीवर खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाली असून सध्या त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत आहे। दरम्यान त्यांच्यावरील कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील डेटावरून रुपाली चाकणकरांनी अनेक गंभीर आरोप केले। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। 1779 फोटो व्हिडिओ आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केलेले हे आरोप पुण्याच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणावरचे आहेत आणि त्यांचा रोख आहे तो रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर। पुणे पोलिसांनी छापेमारी करून एका पार्टीवर कारवाई केली। ज्या पार्टीत खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकरही उपस्थित होते। या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये नेमकं काय काय सापडलं याचा पाढाच रुपाली चाकणकरांनी वाचून दाखवला। या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले। त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाघ्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजे आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते। रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांसंदर्भात आम्ही एकनाथ खडसेंना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय ऐका। रुपाली चाकणकरांनी या ठिकाणी जी माहिती दिली ती महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून दिलेली नसून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून दिलेली दिसते। दुसरं याबाबतच माझं म्हणणं आहे की रुपाली चाकणकरांकडे एवढी माहिती आली कुठून? ही माहिती जी आहे ही माहिती पोलीस आयुक्तांनी सांगावी ना। पोलिसांनी ही माहिती पोलिसांचे प्रवक्ते कधी झाले या आणि त्या एवढ्या चेकाळल्या कशा काय आता एकाएकी? माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये मानवी तस्करी असतील, 100 व्हिडिओ असतील, 400 व्हिडिओ असतील, जे काही असेल या संदर्भातली सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली। मी तर माझी की CBI कडून केली पाहिजे। गंभीर गोष्ट आहे। मी समर्थन करणारातला माणूस नाहीये, जावई आहे म्हणून समर्थन करेल अशातलं तर अजिबात नाही। मी त्याला हाकलून देईन थावळ्यात मारून। परंतु हे का चाललं आहे? हे खोटे गुन्हे का दाखल होत आहेत? मागच्या 2 महिन्यापासून रोहिणीताई आणि मी जे आग पाकड करतोय यांच्यावर हे घाबरून गेलेत। यांचे सगळे सेक्स स्कॅन्डल बाहेर येतील आणि हे मग चौकशी करायला तयारी। इथं म्हणता की SIT करा, मग त्या लोढाच्या संदर्भात का नाही म्हणत? हे तर कधीच प्रकरण चालू आहे। नाशिकच्या याच्या संदर्भात का म्हणत नाही की ते चालू आहे? कारण त्याच्यामध्ये ह्यांचे सगळे नेते अडकले असल्याची यांना भीती आहे। आणि मग या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्तांनी ही माहिती द्यावी। जी माहिती पोलिसांनी देणं अपेक्षित आहे ती माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर का देत आहेत असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे असा आरोप खडसेंनी केला। दरम्यान खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्यांना जामीन मिळावा यासाठी खेवलकरांच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी याचिकाही दाखल केली। दरम्यान चाकणकरांनी केलेल्या या आरोपांमुळे खेवलकरांच्या अडचणीत वाढ झाली। आता हे प्रकरण ड्रग्ज पार्टी पुरतं मर्यादित न राहता यात अश्लील व्हिडिओ, फोटो, चॅटिंग आणि मुलींची फसवणूक हा नवा अँगल यायला लागलाय। आता आरोपांच्या पसरलेल्या या जाळ्यात खेवलकर किती अडकत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी पांढरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे।